नमस्कार मित्रांनो, मॅजिक मराठीच्या नवीन फूड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे माणगावमध्ये। कोकणातलं एक प्रमुख ठिकाण आहे माणगाव। मुंबई गोवा हायवेमधलं एक जंक्शन आहे माणगाव आणि तिथे जेवण्यासाठी मी आलो आहे आणि तिथलं प्रमुख हॉटेल आहे किंवा मेन हॉटेल आहे आणि खूप चांगलं हॉटेल आहे। ते हॉटेल बाळाराम माणगावमधील एक प्रतिष्ठित हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये मी आलो आहे। बघूया इथे काय आपल्याला मिळतं खायला। बोला, काय सांगितलंस? घेतलंस? तू काय खाणार आहेस? मी आहे ना, हे ऑर्डर कोण घेतलं? का गे? नाही, घ्या घ्या घ्या, मी काय जास्त मी तुझ्याकडे कॅमेरा घातलाय। काका, एक वेज बिर्याणी आणि ग्रीन पीस आधी बिर्याणी घेऊ का? ठीक आहे, बिर्याणी बरं। क्वांटिटी जास्त असते का? ठीक आहे। इथले ऑर्डर घेणारे काका आहेत ना, तर आम्ही ऑर्डर केलं होतं ग्रीन पीस पुलाव आणि व्हेज बिर्याणी आणि ते बोलले की तुम्ही एकच घ्या कारण दोघांमध्ये क्वांटिटी बस होऊन जाईल तेवढी। सो बघतो किती क्वांटिटी येते ती, जर कमी झाली तर दुसरं काहीतरी अजून ऑर्डर करतो। हो हो सांगतो। सो मित्रांनो, व्हेज बिर्याणी मागवली आणि याच्यामध्ये लागला तर अजून आपल्याला सांगायचं आहे, पण स्मेलच खूप छान वाटला। खूप कमी ठिकाणी अशी बिर्याणी मिळते या टेस्टची, नाहीतर नॉर्मली जी प्लेटमध्ये बाहेर वगैरे विकत असतात ना, नॉनव्हेज आणि व्हेज बिर्याणी त्या टाईपची, नुसतं नॉनव्हेजमध्ये फक्त नॉनव्हेज टाकलं की झालं बिर्याणी। तर बघा, प्रॉपर एकदम व्यवस्थित स्मेल येतो तो। आणि इथे ना व्हेज यांची थाळी आहे, बाळाराम स्पेशल थाळी, खूप छान आहे। पण मी ती आज नाही टेस्ट करत, पुन्हा कधीतरी माणगावला आलो तर नक्कीच ट्राय करेन। त्यासोबत हा पापडसुद्धा मिळाला आहे जो मी खात नाही। मस्त टेस्ट आहे एकदम, काय जास्त मसाल्यांचा मारा नाही, व्यवस्थित जशी पाहिजे तशी। काजू वगैरे पण दिसत आहेत, पनीर भारी आहे एकदम, एक नंबर टेस्ट आहे। आणि बाळाराम हॉटेल म्हटलं ना, माणगावला आलात तर ह्याच हॉटेलला या, खूप हां आधी मला तुम्ही खाऊन बघा, नंतर मला सांगा। तुम्ही रील बनवायसाठी किंवा व्हिडिओ बनवायसाठी असा कधीच चुकीचा रिव्ह्यू देणार नाही आणि जे सांगतो आहे ती टेस्ट तुम्हाला इथे नक्कीच मिळेल। सो जास्त वेळ वेस्ट नाही करत मी आणि ह्यात एका मस्त आणि चविष्ट बिर्याणी खायला चालू करतो। भारी, एक नंबर सगळं आहे त्यामध्ये। या बिर्याणीमध्ये प्राईस आहे 140 रुपीज। पनीर, काजू, ग्रीन पीस आणि सगळं, म्हणजे जेवढं व्हेज बिर्याणीमध्ये असतं ना तेवढं सगळं आहे याच्यामध्ये आणि टेस्ट पण खूप छान आहे। तुला काही टेस्ट असली? परफेक्ट आहे, खूप छान आहे, परफेक्ट आहे। आवडते? अजून काय याच्यावर पाहिजे का? अजून बघू, हे संपलं तर घेऊ काहीतरी। 5 मिनिटं अगोदर सांगायला लागेल। तर मित्रांनो, सुचिताला पण आवडली टेस्ट बिर्याणीची। एक्झॅक्टली लोकेशन पण मला सांगून देतो मी। आपण मार्केटला आलो ना, मुंबईवरून पनवेलवरून येताना लेफ्ट साईडला हे हॉटेल आहे, डेपोच्या अगोदरच लेफ्ट साईडला बाळाराम हॉटेल आहे। कोणाला विचारलं कोणी सांगेल। आणि प्राईससुद्धा रिजनेबल आहे, म्हणजे आपण रोड साईडच्या हॉटेलमध्ये जातो, बेसिकली हाय प्राईज असते, ओव्हर व्हॅल्यूड हॉटेल असतात, परंतु इथे बघा सगळी लोकं लाईनमध्ये सगळे जेवतात। बघा छोटे छोटे टेबल आहेत, 4-4 लोकांचे, 2-2 लोकं बसले एखादा टेबल। आणि टिपिकल छोट्या शहरांमधल्या ज्या कॅन्टीन्स किंवा छोटे हॉटेल्स असतात ना चांगले, त्या टाईपचे हॉटेल आहे। टेस्ट एक नंबर आहे आणि त्यामुळे त्याचप्रमाणे सगळे पदार्थ मिळतात, म्हणजे मिसळ सगळे व्हेज नॉनव्हेजमध्ये काही नाही मिळत, सगळं व्हेज। डोसापासून ते साऊथ इंडियन, चायनीज खायचं असेल तर चायनीज किंवा भाकरी चपाती रोटी वगैरे, ग्रेव्हीज टाईप सगळ्या ग्रेव्हीज मिळतात। म्हणजे स्पेशल थाली आहे ते सुद्धा मिळते, खूप छान आहे आणि एक चांगला ऑप्शन आहे माणगावच्या जवळपास। तुम्ही जर मुंबई गोवा हायवेने प्रवास करत असाल
तर माणगावच्या जवळपास तुम्ही हाच बघत असाल तर बाकी जे ढाबे आहेत ना, नावं घ्यायचं झालं तर शालीमार किंवा असे इथे एस टी वगैरे थांबतात, गाड्या थांबतात, तिथली टेस्ट एवढी वाईट असते ना, जेवणाला वाईट म्हणून नाही, पण मी सांगतो की तिथली क्वालिटी चांगली नसते. त्यापेक्षा त्याच प्राईजमध्ये आणि म्हणून प्राईज जास्त असते, त्यापेक्षा त्याच प्राईजमध्ये बालराम हॉटेल एक चांगला ऑप्शन आहे. तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. सो आता जे उरलं आहे ते मी संपवतो आणि नवीन काहीतरी अजून एखादी डिश मागवायची आहे. मी 2 ऑर्डर करणार होतो, पण काकाने सांगितलं की तुम्ही मला 1 खाऊन बघा, तुम्हाला क्वांटिटी जर पुरेची असेल तर गरज नाही दुसरी मागवायची. एवढे प्रामाणिक सर्विससुद्धा इथे देणार आहे. आता एक व्हेज पुलाव सांगा. नको पुलाव सर मित्रांनो, सगळ्यात बेस्ट सर्विस इथे आहे. इथे सर्विस वगैरे काका आहेत ना, जेवणाचे वगैरे, तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं, मी 2 ऑर्डर केला होता, बिर्याणी आणि पुलाव, दोन्ही भाऊ आहेत. तर त्यांनी सांगितलं तुम्ही एकच घ्या, सध्या क्वांटिटी जास्त असते, आणि खरंच क्वांटिटी चांगली होती. खाल्ल्यानंतर समजलं की आमचं पोट भरलं आहे, पण त्याच्या अगोदरच ऑर्डर दिलेली. आणि दुसरं म्हणजे मी पुलावची ऑर्डर दिली ना, तेव्हा पण त्यांनी सजेशन केलं की तुम्ही बिर्याणी खा, पुलाव थोडा लाईट असतो, एवढा जास्त तिखट नसतो. पण मी पुलावच ऑर्डर केला आहे, कारण जास्त तिखट वगैरे खायचं नाही. मला ऑलरेडी बिर्याणीची टेस्ट खाल्ली, चांगलीच होती, पुन्हा अजून खाऊ शकलो असतो, पण थोडा वेगळा पदार्थ, थोडा लाईट ट्राय करायचा आहे, त्यामुळे तो ट्राय घेतो. आणि तुम्ही जर आलात नाही हॉटेलला तर मग मी 2 रिकमेंडेशन देतो. एक तर तुम्ही इथली बाळराम स्पेशल थालीला 150 प्राईज असे मला वाटते, किंवा तुम्ही जर बिर्याणी खा, या 2पैकी एक तुम्ही काहीतरी खाऊ शकता. खूप छान आहे टेस्ट. त्याप्रमाणे तुम्ही रोटीमध्ये वगैरे खायचं असेल तर खूप ऑप्शन आहेत, ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. पण मी 2 रिकमेंडेशन दिले आहेत, नक्की ट्राय करा. इथे आलात कधी माणगावला तर बाळराम हॉटेलमध्ये नाव लक्षात ठेवा, आणि तुम्ही खाल्लं ना तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही कधी खाल्लं असेल तर मला कमेंट करून सुद्धा नक्की सांगा. हा पापड तुला हो, छान वास आला तसाच, पण लाईट आहे बघा, तिखट वगैरे काही नाही, एकदम व्हाईट राईससारखं आहे. आणि हे तेच आहे दही. तर बोटसारखं वाटतंय. मी तिखट जरा पण नाही आहे, फक्त मसाल्यांची चव आहे याच्यामध्ये. तुम्ही मसाल्यांची, तिखट मसाल्यांची नाही, जे पावडरचे मसाले असतात ना, खडे मसाले, त्यांची फक्त चव आहे. ठीक आहे, एवढेच आहे. याची टेस्ट मला एवढी चांगली नाही वाटली. एकच. तो मित्रांनो, हे बघा, हे शेवटचं ताक एक आलं आहे, तर ताक पिऊन जेवणाचं शेवट करायचं आहे. सो मित्रांनो, हे होतं माणगावमधील बालराम हॉटेल. खूप चांगलं हॉटेल आहे. तुम्ही इथे कधी आलात तर मी रिकमेंडेशन देतो तुम्हाला. व्हेज बिर्याणी किंवा बाकी तुम्ही काही खाऊ शकता, पण व्हेज बिर्याणी किंवा बालराम स्पेशल थाली तुम्ही खाऊन बघा. त्यानंतर खूप रोटी वगैरेचे खूप ऑप्शन आहेत. आणि माणगावमध्ये हायवे साईडला खूप ढाबे आहेत किंवा खूप हॉटेल आहेत, परंतु तुम्हाला जर ऑथेंटिक जेवण पाहिजे असेल ना, महाराष्ट्रीयन पद्धतीचं व्हेजमध्ये, तर नक्कीच बालराम हॉटेलला व्हिजिट करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.